हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण एक नवीन टॉपिक बद्दल बोलूया. तर आपण कंपाऊंडिंगचं काय व्हॅल्यू असते आपल्या आयुष्यात, कंपाऊंडिंगचं मॅजिक काय ते आपल्याला बघायचंय. तर यासाठी आपण एक्सेल मध्ये येऊया, जे की इथं पहिल्यापासून ओपन आहे. बघा, मी एक शीट तयार केली आहे. या शीट मध्ये डेट, डे, इन्व्हेस्ट अमाऊंट आणि वेल्थ अमाऊंट हे कॉलम आहेत. बघा, डेटच्या कॉलम मध्ये महिन्याची पहिली तारीख ते लास्ट तारीख, 30 तारखेपासून डेट आहे. आणि तेच डे बघा, पहिल्या तारखेला फर्स्ट डे, सेकंड तारखेला सेकंड डे, अशा प्रकारे 30 दिवस आहे. जर का तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 1 रुपया जमा केला आणि त्याच्या नेक्स्ट डेला पहिल्या दिवशी जे पैसे जमा केले त्याच्या दुप्पट जमा केले, जसं की एकच्या दुप्पट दोन, 2 तारखेला 1 तारखेला 1 केला, नेक्स्ट डेला त्याच्या दुप्पट 2 केले, 2च्या दुप्पट नेक्स्ट डेला 4 केले, 4च्या दुप्पट इथं 8 केले, 8च्या दुप्पट 16 केले, तर तुमच्याकडं महिन्याच्या एंडला किती रुपये जमा होतील तुम्ही इमॅजिन करू शकता का? तर तुमच्याकडे जेव्हा तुम्ही 30 तारखेपासून रेसाल तेव्हा तुमच्याकडे लाखो रुपये जमा होतील, करोड रुपये. तुमच्याकडे 30 तारखेला 1 अब्ज आणि 7 कोटीच्या वरी पैसे जमा होतील. ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूव्ह करून दाखवतो. आपण एक्झाम्पल घेऊया, की आता आपण 1 तारखेला 1 रुपया जमा केलाय, तर नेक्स्ट डेला आपल्याला त्याचे दुप्पट जमा करायचं. यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे बघा, इक्वल टाईप करा आणि पहिल्या तारखेला जेवढी तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट केली, जसं की 1 रुपया इथं, त्याला चूज करा, मल्टिपल गुणिले 2 करा, त्याच्या दुप्पट करायचं आपल्याला. ओके, 2 तारखेला 2 रुपये आले. आता पुढच्या तारखेला तुम्हाला मॅन्युअल लिहायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होऊन जाईल. बघा इथं या आणि त्याला ऑटो फिल करा, ड्रॅग करा 30 तारखेपर्यंत. तर बघा माझ्याकडे पैसे कसे जमा झाले. 1 तारखेला 1, त्याच्या दुप्पट 2, 2च्या दुप्पट 4, 8, 16, 32, 64, 128 आणि 256 आणि 512. मला 10 तारखेपर्यंत माझ्याकडे जस्ट 512 रुपये इतकी अमाऊंट जमा झाली आहे. आता 10 ते 15 तारखेपर्यंत बघा काय होतं चमत्कार इथं. तुम्ही जर इथं आलात, इथं 11 तारखेला 500च्या मी एक राऊंड फिगर अमाऊंट कन्सिडर करतोय. 500चा 1000 झाला, 1000चं 2 झालं, 2चं 4 झालं, 4चं 8, 8चं 16. 15 तारखेपर्यंत तुमच्याकडं 16,000 रुपये जमा झाले बघा. आता 15, बघा 1,000ची 16,000 व्हायला जस्ट तुम्हाला 5 डे लागले. आता 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत कसं चेंज होतो बघा, ते समजून घेऊ आपण. इथं तुम्ही 16 तारखेला 32,000 झाले, मग 65, 131, 262 आणि 5,12,000. बघा विचार करा, 16,000चे 5 लाख झाले जस्ट 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये. आता 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत जर का तुम्ही विचार केला, तर तुम्ही इथं या, तुम्ही बघू शकता इथं की 25 तारखेला या इथं. 25 तारखेला तुमचे 20 तारखेला 5,24,000 होते अमाऊंट, तर त्याचे 1,67,00,000 झाले. ते कसे झाले? 5 लाखाचे 10 लाख झाले, 10चे 20 झाले, 20चे 40, 41 झाले, ते 83 झाले आणि 83 लाखाचे 1,67,77,000 दुप्पट झाले बघा. म्हणजे 25 तारखेला तुमच्याकडे तुम्ही कोट्यवधी झालात, करोडपती झालात काय. त्यानंतर बघा 26 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्ही अब्जवती होता. कसं होता बघा आता, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. आणि लास्ट डेला तुमच्याकडे किती अमाऊंट येते बघा, की तुमच्याकडे 26 तारखेला 1,67,00,000 ते 3,35,00,000 झाले. त्याच्यानंतर 6,71,00,000, 13,42,00,000, 26,84,00,000 आणि फक्त एका दिवसाचे तुम्हाला 53,68,70,912 अमाऊंट जमा झाली. हे झाले 53,68,00,000 की जस्ट 1 डेच. आणि हे 1 तारखेपासून 29 तारखेपर्यंत ते 53 कोटी. म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ काय, वेल्थ अमाऊंट कशी करायची बघा कॅल्क्युलेट. इक्वल टाईप करा आणि इथं जस्ट एक इक्वल टाईप करा. या पहिल्या दिवशी जी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली ती अमाऊंटला चूज करा, जसं की ओके म्हणा. आता इथं काय करा, इक्वल टाईप करा, ही अमाऊंट प्लस नेक्स्ट डे ची अमाऊंट याला चूज करा आणि एंटर मारा. आता बघा पहिल्या दिवशी मी 1 रुपया जमा केला, तर माझ्याकडे 1 रुपया शिल्लक राहिला. मी सेकंड डेला त्याच्या दुप्पट 2 जमा केले. पहिल्या दिवशीचा 1 आणि हे 2, 3 रुपये झाले. अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी हे 3 आणि हे 4 म्हणून 7 रुपये. आता हे मला मॅन्युअली करायची गरज नाही बघा. प्रत्येक दिवशी एंड ऑफ द डे माझ्याकडे किती बॅलन्स शिल्लक राहतो ते बघा. आता तुम्ही लास्ट डेला जर बघितला तर 29 तारखेला माझ्याकडे 53,68,70,000 काहीतरी होते. 30 तारखेला ते दुप्पट झाले, अजून 53 कोटी, 1,07,37,41,823 ही तुमची फायनल अमाऊंट आहे बघा. तर आपला प्रवास हा 1 रुपयापासून सुरू झाला होता आणि आपण कोट्यवधीमध्ये गेलो जस्ट एका महिन्यात. तर यालाच म्हणतात द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, की आपण आपला पैसा योग्य ठिकाणी जर इन्व्हेस्ट केला तर त्या पैशाची व्हॅल्यू वाढते. त्या पैशाला जर चुकीच्या ठिकाणी सेव्हिंग बँकेत किंवा एफडी वगैरे केला तर त्या पैशाची व्हॅल्यू कमी होऊन जाते. ते पैसा आपला सडतो, त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.